देगलूर शहरामध्ये रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे देगलूर शहरातून जे गाव आहेत सांगवी, उमर सांगवी, तमलोड, शेळगाव, नरंगल या भागात रात्रीपासूनच देगलूर शहराचे उपजिल्हाधिकारी अनूप पाटील व तहसीलदार भरत सोनवणे साहेब व त्यांचे कर्मचारी पथक मोठ्या संख्येने आज तिथं तळ ठोकून आहेत आणि आपण पाहू शकता की आपल्या सोबत जोडले गेले आहेत उपजिल्हाधिकारी अनूप पाटील. सर, काय सांगाल की रात्रीपासून नेमकं पाऊस पडत आहे ते बेत नागरिकांना सतर्कतेसाठी आपण काय उपाययोजना केलं? आपल्याला माहित असेल की काल रात्रीपासून या ठिकाणी पावसाचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. त्यामुळे काल सकाळी 9 वाजल्यापासून निजाम सागर मधील जो काही विसर्ग आहे तो त्या ठिकाणी 1 लाख ते 1.5 लाखच्या दरम्यान त्या ठिकाणी विसर्ग सुरू होता. आणि निजाम सागरचा इफेक्ट असा होतो की त्याचा बॅकवॉटरचा परिणाम मेदनकल्लूर, उमर सांगवी, तमलूर ह्या गावाला फटका बसतो. ही प्रशासनाला ही सूचना मिळाल्यानंतर तात्काळ तहसीलदार साहेब असतील, नायब तहसीलदार साहेब असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं काल रात्री 3 वाजेपर्यंत प्रत्येक गावागावी जाऊन प्रत्येक ठिकाणी लोकांना अवेअर केलं, जेणेकरून पाण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी त्यांना विनंती केली. त्या अनुषंगाने कालमध्ये 1,500 ते 2,000 लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. पण आज सकाळी लेंडीचा देखील जो काही लेंडीची पाण्याची पातळी होती ती पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे गेटच्या वरून पाण्याची पातळी येत असल्यामुळे लेंडीचा फ्लो देखील या ठिकाणी सुरू झालेला होता. त्या अनुषंगाने नागरिकांना आम्ही सूचना केली होती की 3 ते 4 तासांमध्ये तो देखील प्रवाह आपल्या या ठिकाणी लेंडीला मिळू शकतो, जेणेकरून बॅकवॉटरचं पाणी असल्यामुळे येणारा लेंडीचा प्रवाह हा कुठेतरी प्रतिरोध झाल्यामुळे गावामध्ये पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या अनुषंगाने सकाळीपासूनच पूर्ण आपले जे काही देगलूर महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आपण स्वतः, मी असेल, तहसीलदार साहेब असतील, नायब साहेब असतील, स्वतः आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्षात गेलो. त्या ठिकाणी लोकांना अवेअर केलं. मेदनकल्लूरचे जे काही 50 ते 60 लोक होते त्यांना देखील आपण रेस्क्यू केलं. त्यासोबतच या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे की देगलूर शहरामध्ये 4 कॅम्प त्यांनी या ठिकाणी निवासाची आणि त्यांना जेवणा खाण्याची सोय केलेली आहे. नरंगलला एक आहे, शापूरला एक आहे, इथं सिद्धेश्वर मंगल कार्यालय, महालक्ष्मी मंगल कार्यालय या ठिकाणी त्या ठिकाणी सोयी सुविधा केलेल्या आहेत. त्याचं पूर्ण कोऑर्डिनेशन आपले नायब तहसीलदार गिरीश सरकोराट साहेब या ठिकाणी करत आहेत. एकंदरीत नागरिकांना एवढंच आवाहन करतोय की बाबा तात्काळ त्या ठिकाणी आपण स्थलांतरित झालं पाहिजे, कारण निजाम सागरचा विसर्ग हा वाढतच चाललाय. आता सध्याचं बघितलं तर त्या ठिकाणी 2.5 लाख क्युसेक न पाण्याचा विसर्ग सुरू आहे, जेणेकरून बॅकवॉटरचं पाणी पूर्ण गावामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत प्रत्येक ठिकाणी वाहनाची देखील सोय केलेली आहे, बसची सोय केलेली आहे. शेकापूर गाव पूर्ण स्थलांतरित झालेलं आहे. शेळगाव हे बऱ्यापैकी 80% झालेलं आहे. सांगवी, उमरचे देखील 1000च्या दरम्यान लोक आलेले आहेत, पण काही लोक अजून त्या ठिकाणी आहेत. पण अजून देखील मी असेल, साहेब असेल, त्या ठिकाणी आता चाललेलो आहोत, लोकांना आवाहन करत आहोत. पण आपल्या माध्यमातून संपूर्ण देगलूर मधील जे काही लेंडी काठ असतील, मन्याड नेंदीच्या जे काठावरील लोक असतील त्यांना एक आवाहन करण्यात येते की बाबा कोणीही रिस्क न घेता प्रशासनाला सहकार्य करून या ठिकाणी स्थलांतरित व्हावं. आपली पूर्ण या ठिकाणी प्रशासनामार्फत व्यवस्था केलेली आहे. देगलूरचे तहसीलदार भरत सोनवणे साहेब जोडले गेले. सर, काय सांगलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज नागरिकांना आज हलवण्याचं काम प्रयत्न सुरू आहेत, प्रत्येक मंगल कार्यात ठेवत आहेत, तरी सुद्धा धोका आहे का आपल्याला नदीकाठच्या लोकांना? आत्ताच आपले SDO सरांनी सांगितल्याप्रमाणे जसं आपल्याला निजाम सागर इथून विसर्जन वाढत आहे, तसंच आपल्याला मन्याडचा पण फ्लो वाढत आहे, लेंडीचा पण फ्लो वाढत आहे. त्याच्या अनुषंगाने आपण पर्यायी व्यवस्था म्हणून लोकांची राहण्याची व्यवस्था इथं देगलूरमध्ये आणि शहापूर असेल किंवा नरंग असेल इथं केलेली आहे. त्याला अनुसरून सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण सध्या ही परिस्थिती निवळेपर्यंत कमीत कमी आपण या कॅम्पमध्ये यावं. आपल्याला सर्वांची राहण्याची, जेवणाची आपली व्यवस्था करण्यात येत आहे. पुन्हा एकदा जे राहिलेले लोक आहेत, आता बऱ्यापैकी जवळपास लोक निघलेले आहेत, परंतु जे राहिलेले लोक आहेत त्यांना पण बाहेर काढण्यासाठी महसूल प्रशासन असेल, पोलीस विभाग असेल आणि पंचायत समिती विभाग असेल, सर्व तिन्ही डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन हे काम चाललेलं आहे. आणि अनुपजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आम्ही यशस्वीपणे राबवू. सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते की आपण सतर्कता बाळगावी. धन्यवाद. तर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन आहेत. त्यांनी संबंधित देगलूर तालुक्यामधील जी काही आपत्ती आहे ती परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ SDRFची जी काही आपली एक चमू असते 45 लोकांची या ठिकाणी पाठवली होती. पण सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेही असं पूर्ण पाण्याचा वेढा नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा आपण वापर केला नाही, पण एक दक्षता म्हणून आपण त्या ठिकाणी केलेले आहे. स्वतः पालकमंत्री महोदयांचे ज्या ठिकाणी PA आहेत कदम साहेब, ते त्यांनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी जे पण अपडेट आपल्या पालकमंत्री महोदयांना देत आहेत. एकंदरीत संपूर्ण जिल्हा प्रशासन, देगलूर महसूल प्रशासन आणि एकंदरीत सर्व प्रशासन लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत. काय अडचण असेल तर लोकांनी तात्काळ संपर्क करावा.